मुंब्राचं मुंब्रा देवी करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. जसं इस्लामपूरचं ईश्वरपूर करून दाखवलं, त्याचप्रमाणे मुंब्राचं मुंब्रा देवी करण्यासाठी हिंदुत्ववादी विचारांचा आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच ताकदीनं काम करेल. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा व्हायला लागली. त्यानंतर रविवारी नितेश राणे हे मुंब्र्यात आले होते. यावेळी सुद्धा मुंब्र्याला आता इथून पुढे कोणीही मुंब्रा म्हणायचं नाही, प्रत्येकाने मुंब्रा देवी असाच उल्लेख करायचा, असं जाहीरपणे नितेश राणेंनी सांगितलं. तर नितेश राणेंच्या या भूमिकेवर एमआयएमनं मात्र आक्षेप घेतला. रविवारच्या नितेश राणे यांच्या मुंब्रा दौऱ्याला एमआयएम पक्षाकडून मात्र विरोध करण्यात आला होता. आता नितेश राणेंनी मुंब्र्याचं मुंब्रा देवी नामांतर करण्याचा दावा काही पहिल्यांदाच केलेला नाही. याआधी सुद्धा अनेकदा त्यांनी हा मुद्दा उचलून धरलाय. पण आता त्यांच्या या विधानानंतर त्यांचा मुंब्रा दौरा आणि त्याला एमआयएम कडून होणारा विरोध याची सध्या चांगली चर्चा होते. पण मुंब्र्याला मुंब्रा हे नाव मुंब्रा देवीवरूनच पडल्याचा इतिहास सांगतो. हा इतिहास नेमका आहे काय? नितेश राणेंच्या मुंब्रा नामांतरणाला एमआयएम कडून विरोध का होत आहे आणि नितेश राणेंनी यावरून कोणता स्पष्ट इशारा दिलाय, सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. मंत्री नितेश राणे यांनी 14 ऑगस्टला सकल हिंदू समाज रत्नागिरीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अखंड भारत संकल्प दिवस या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मुंब्र्याच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. मुंब्राचं मुंब्रा देवी करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. हे नामांतरण होईपर्यंत हिंदुत्ववादी विचारांचा आमच्यासारखा कार्यकर्ता त्याच ताकदीनं काम करेल, असं नितेश राणे म्हणाले. त्यानंतर रत्नागिरी इथे आयोजित तिरंगा रॅलीमध्ये सुद्धा नितेश राणेंना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सुद्धा नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुंब्राचं मुंब्रा देवी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. पहिले आपण सगळे हिंदूच होतो, त्यामुळे पुन्हा सगळं हिंदूमय करण्याचं काम आम्ही लोक करतोय. जसं इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात आलंय, तर मग मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी असं नामकरण का होऊ नये, असं म्हणत नितेश राणेंनी मुंब्र्याच्या नामांतरणाचे स्पष्ट संकेत दिले. नितेश राणेंच्या या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्यांचं स्वागत आहे. मुंब्रा देवीवरूनच मुंब्रा हे नाव पडलंय. मुंब्रा हे काही मुसलमानाने ठेवलेलं नाव नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. आता मुंब्र्याच्या नामांतरणाचे जाहीर संकेत दिल्यानंतर रविवारी नितेश राणेंचा मुंब्रा दौरा नियोजित होता. विश्व हिंदू परिषद अंतर्गत श्री मुंब्रेश्वर महादेव कावडिया मंडळाच्या वतीनं मुंब्रा शहरात कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी नितेश राणेंना आमंत्रित करण्यात आलं होतं, पण त्यांच्या या दौऱ्याला एमआयएम पक्षाकडून विरोध करण्यात आला. एमआयएमचे नगरसेवक सैफ पठाण यांनी पोलिसांना पत्र लिहून नितेश राणेंना मुंब्र्यात येण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली होती. एमआयएम कडून नाही, तर मुंब्र्याचा रहिवासी म्हणून मुंब्र्यात शांतता राहावी म्हणून मी पोलिसांना हे पत्र दिल्याचं सैफ पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. पण एमआयएमच्या या विरोधानंतर सुद्धा मंत्री नितेश राणे रविवारी सकाळी मुंब्र्यात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी यावेळी सुद्धा मुंब्र्याच्या नामांतरणावरून जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी एमआयएमला सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. नितेश राणे म्हणाले, कालपासून मी मुंब्र्यात येणार अशा बातम्या यायला लागल्यावर नितेश राणेंनी मुंब्र्यात येऊ नये असं अनेकांना वाटत होतं, पण कदाचित ते विसरलेत. हे मुंब्रा नाही, आमचं मुंब्रा देवी आहे. आजपासून कोणीही या शहराला मुंब्रा म्हणणार नाही. आजपासून प्रत्येक जण फक्त मुंब्रा देवीच म्हणणार. हा देश हिंदू राष्ट्र आहे. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही. जर आमच्या हिंदू राष्ट्रात आम्ही आमच्या हिंदू बांधवांना भेटत असू, त्यांना ताकद देत असू, तर कोणाला त्रास होण्याचं कारण नाही. मी सगळ्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना हा विश्वास देतोय की हे हिंदू राष्ट्र आहे, हा हिंदू महाराष्ट्र आहे आणि हे हिंदू मुंब्रा देवी आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही सगळ्यांनी इथे राहायला हवं. ही महादेवाची भूमी आहे, त्यामुळे कोणाच्याही भीतीनं या मुंब्रा देवीला सोडून जायचा विचार सुद्धा कोणी करू नका. हा संदेश मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं तुम्हाला देण्यासाठी इथे आलोय. इथली हिंदूंची संख्या वाढली पाहिजे. जास्तीत जास्त हिंदू मुंब्रा देवीमध्ये राहायला पाहिजेत, असं आवाहन सुद्धा नितेश राणेंनी आपल्या भाषणात केलं. यावेळी नितेश राणेंनी मुंब्रा देवीच्या इतिहासाबद्दल सुद्धा भाष्य केलं. आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे मुंब्रा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी यायचे. हा आमच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात कोणालाही कोणापासून घाबरण्याची गरज नाही. आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचे मुख्यमंत्री आहेत. मंत्रालयात तुमचा हा हिंदू भाऊ सुद्धा मंत्री म्हणून बसलाय. हे लक्षात ठेवून तुम्ही मुंब्रा देवीमध्ये राहायला हवं. आज कावड यात्रेसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तुम्ही मुंब्रा देवीला भगवामय केलंय. याच जल्लोषात प्रत्येक हिंदू सण तुम्ही साजरे केले पाहिजेत. जेव्हा तुम्हाला कोणी घाबरवण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा फक्त एका तासात तुमचा हा भाऊ नितेश राणे
मुंब्रा देवीत येऊन तुमच्यासाठी उभा राहील असं आश्वासन नितेश राणेंनी यावेळी दिलं। तसंच यावेळी मंत्री नितेश राणेंनी मुंब्रा हिरवा करण्याची भाषा करणाऱ्या MIMच्या नगरसेविका सेहर शेख यांनाही अप्रत्यक्ष टोला लगावला। तसंच त्यांना जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिलं। मुंब्रा देवी कालही भगवा होता, आजही भगवा आहे आणि भविष्यात सुद्धा भगवाच राहील असं नितेश राणेंनी जाहीरपणे सांगितलं। आता नितेश राणेंनी मुंब्र्याच्या नामांतरणाचा मुद्दा काही पहिल्यांदाच उपस्थित केलेला नाही। याआधी एप्रिल महिन्यात सुद्धा त्यांनी याबद्दल भूमिका मांडली होती। मुंब्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना नितेश राणे म्हणाले होते, आम्हाला मुंब्राचं मुंब्रादेवी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। जोपर्यंत आम्ही मुंब्रातील प्रत्येक घरावर भगवा झेंडा फडकवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं त्यावेळी नितेश राणेंनी सांगितलं होतं। मुंब्र्याचं मुंब्रादेवी करण्यावरून नितेश राणेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता मुंब्रा देवीचा इतिहास काय याचीही चर्चा व्हायला लागली आहे। ज्या मुंब्रा देवीच्या नावावरून या शहराला मुंब्रा हे नाव पडलं त्या देवीच्या मंदिराचा इतिहास नेमका आहे काय ते आता बघूयात। मुंब्रा हे ठाणे जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे। ठाण्याच्या जवळ असलेले हे ठिकाण मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। इथे सह्याद्री डोंगर रांगांमध्ये असलेल्या डोंगरावर मुंब्रा देवीचं ऐतिहासिक मंदिर आहे। ह्या मंदिराला एकूण 750 पायऱ्या आहेत। महाराष्ट्रातील असं हे पहिलंच मंदिर आहे ज्यात नवदुर्गांचं दर्शन होतं असंही सांगितलं जातं। मुंब्र्यात खाडी असल्यानं मुघलांच्या काळात कल्याणच्या किल्ल्याची राखण करणारी चौकी म्हणून वसलेल्या या गावात 17व्या शतकात जहाज बांधणीचा उद्योग भरभराटीला आला। आगरी कोळी यांची देवता मुंब्रा देवीच्या नावावरून गावाचं नाव मुंब्रा असं ठेवण्यात आलं। मंदिराचं बांधकाम मुंब्रा इथल्या भगत कुटुंबानं केलं असून ते अजूनही शहरातच राहतात अशीही माहिती देण्यात येते। 17व्या शतकाच्या दरम्यान मुंब्रा हे इथल्या स्थानिक आगरी कोळ्यांचं एक लहान गाव होतं। त्यांचा मुख्य व्यवसाय हा मच्छीमारी होता। 1968 ते 1975च्या दरम्यान नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आणि लोकांनी मुंबईच्या जवळ वसाहत स्थापन करायला सुरुवात केली। त्याचवेळी मुंब्र्याच्या शेतजमिनीचं शहरीकरण झालं आणि इथली लोकसंख्या झपाट्यानं वाढू लागली असा इतिहास मुंब्रा देवीच्या सेवेकऱ्यांकडून सांगितला जातो। मुंब्रा शहराजवळच पारसिक पर्वताचा पायथा आहे। ह्या पायथ्यापासूनच देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी कमानी उभारण्यात आल्या आहेत। देवीची प्राणप्रतिष्ठापना आणि देवीचं मंदिर नाना भगत यांच्याद्वारे उभारण्यात आलं होतं। नाना भगतांनाच देवीनं साक्षात्कार दिल्याचं सांगण्यात येतं। पूर्वीच्या काळात पर्वतावर रात्रीच्या वेळी अचानक दिव्य ज्योत पेटायची आणि अवघ्या 15 पाऊल पुढे देवीच्या स्थानी येऊन थांबायची। दररोज असं घडू लागल्यामुळं मुंब्रा येथील ग्रामस्थ या प्रकरणाला घाबरून निरनिराळे तर्क लावू लागले। त्या दरम्यान एके दिवशी नाना भगत यांना देवीनं स्वप्नात साक्षात्कार दिला आणि देवीच्या जागरूकतेची जाणीव करून दिली। तेव्हापासून नाना भगत, त्यांचं कुटुंब आणि मुंब्रा येथील ग्रामस्थ देवीची मनोभावे सेवा करत असल्याचा इतिहास सांगितला जातो। मुंब्रा ग्रामस्थांच्या मते मुंब्रा नवदुर्गा देवी स्वयंभू आणि जागृत असून देवीच्या उगमाची जुनी आख्यायिका स्पष्ट करण्यात येते। या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांचे आणि मुंब्रा देवीच्या प्रतिभक्तीचे काहीसे संदर्भ छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित काही पुस्तकांमध्ये सापडतात। कल्याण शहराची निगा राखण्यासाठी मुंब्रा देवी देवस्थान, खाडी आणि उल्हास नदीद्वारे महाराजांचे मावळे शत्रूवर हल्ला करायचे असे पुरावे काही पुस्तकांमध्ये दिलेत। त्याचबरोबर मुंब्रा नवदुर्गा देवी ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील एका कुटुंबाची कुलस्वामिनी आहे असंही सांगितलं जातं। आता याच मुंब्रा देवीच्या नावावरून मुंब्रा हे नाव शहराला पडल्याचा इतिहास असला तरी मुंब्रा हे इथून पुढे मुंब्रा देवी म्हणूनच ओळखलं जाईल असं नितेश राणेंनी जाहीरपणे सांगितलंय। तसंच मुंब्राचं मुंब्रा देवी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असं मंत्री नितेश राणेंनी सांगितल्यामुळं त्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होते। मुंब्र्याचं मुंब्रा देवी नामांतर करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।